नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत कल्पेश सर आहेत. कल्पेश सर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस-पी-आय आणि जी-एस-पी-आयची सगळ्यात मोठी ऑनलाईन बॅच घेणारे जे आहे ते कल्पेश आयरे सर. आज कल्पेश आयरे सरांना आपण एस-पी-आय एक्झाम बद्दल विचारूया. सर नमस्कार. नमस्कार. सर मला सांगा की एस-पी-आय परीक्षेचं प्रिपरेशन आपण कधीपासून सुरू केलं पाहिजे? बेसिकली जी एक्झाम आहे ती 10वी होताच एकदम एका महिन्यानेच येते. सो त्याच्यासाठी जो काही सिलेबस आहे तो सीबीएसई बेसिस असतो. मग कोणताही बोर्डचा विद्यार्थी असेल त्याने जेवढ्या लवकर सुरुवात केली तेवढी चांगलाच. म्हणजे जर 8वीला सुरुवात केली तर अतिउत्तम किंवा तुम्ही 9वी पासूनही सुरुवात करू शकता. बेसिकली असं म्हणतात की 10वीला करायला पाहिजे. बट जो जेवढ्या लवकर सुरुवात करेल तेवढा त्याचा फायदा किंवा रिझल्ट सोपं जातं. म्हणून तुम्ही 9वीला असाल तरी सुरुवात करू शकतात किंवा 10वीला करू शकता. आणि काही विद्यार्थ्यांचा किंवा काही पालकांचं असं म्हणणं आहे की बाबा रे एस-पी-आयचा क्लास जॉइन केला, ऑनलाईन करो किंवा ऑफलाईन करो आणि विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये परिणाम होईल. 10वीचं वर्ष आहे, घाबरतात. तर असं काही होतं का? तुम्ही ऑब्झर्वेशन केलंय का? बेसिकली हा जो फिअर आहे पॅरेंट्सचा की ह्या अभ्यासक्रमामुळे माझ्या विद्यार्थ्याचा 10वीच्या बोर्डावरती किंवा त्याच्या पर्सेंटेजवरती फरक पडेल बट तो नक्की पॉझिटिव्हच पडेल. कारण की विषय असा असतो 8वी ते 10वीचे सर्व ज्या काही कन्सेप्ट आहेत ते आम्हाला या पूर्ण कोर्समध्ये शिकवावे लागतात. सो ऑब्व्हियसली बोर्डाच्या 15 दिवसाआधी त्यांचा सिलेबस कव्हर झालेला असतो. म्हणून मग त्यांचा जो काही सिलेबस 8वीची कन्सेप्ट असेल, 9वीची कन्सेप्ट असेल किंवा 10वीची कन्सेप्ट असेल ती पूर्णपणे क्लिअर झाल्यामुळे तो जर 80 स्कोर करणार असेल तर तो 100% 90च्या आसपास येतो. बरं, पुढचा प्रश्न पालकांचा असा होता, की आपण जो एस-पी-आयचा ऑनलाईन क्लास घेताय किंवा ऑफलाईन क्लास घेताय, याला आपण असं म्हणू शकतो का हे एनडीए किंवा जे-डबल-ईचा फाउंडेशन कोर्स आहे? हो, म्हणू शकतो. कारण की ज्यावेळेस आपण एनडीए किंवा जेईचा अभ्यास करतो, आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट ठरतो तो म्हणजे मॅथमॅटिक्स. सो आम्ही एनडीएचं फाउंडेशन किंवा जेईचं फाउंडेशन शिकवताना सोबतच ॲडिशनल तुम्हाला गॅटचा पार्ट शिकवतो. म्हणून पॅरलली तुम्ही एनडीए फाउंडेशन किंवा जेईए फाउंडेशन म्हणून पण याला कन्सिडर करू शकता, जर तुम्ही ॲडिशनल स्टडी करत असाल तर. ओके. पुढचा प्रश्न असा आहे, की कल्पेश सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकणारे विद्यार्थी, जे की लास्ट इयरला शिकलेत, असे किती विद्यार्थी पास झाले? आज महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगू शकता का? 2025 साली जी एंट्रन्स एक्झाम झाली एसबीआयची त्यामध्ये 16 विद्यार्थ्यांनी रिटर्न क्लिअर करून कमीत कमी 8 ते 9 विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू देऊन तिथे ऍडमिशन घेतलेलं ओके. आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचाही जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर तोही ॲप तुम्हाला भेटू शकतो या ऑनलाईन बॅचमध्ये. ओके. मला तुम्ही एक सांगा, की आपले जे विद्यार्थी पास झालेले आहेत, त्या अशा पालकांचं असं म्हणणं असतं, की जे विद्यार्थी पास झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसोबत आपले जे नवीन विद्यार्थी ज्यांना एस-पी-आय किंवा जी-एस-पी-आयची एक्झाम द्यायची, अशांसोबत चर्चा होऊ शकते का? तर हो, तुम्ही ती घडवून आणू शकता हो, का? नक्कीच होऊ शकते. त्या विद्यार्थी ज्यावेळेस फ्री असतील, एसबीआय मधून घरी आलेले असतील, त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी ऑनलाईन सेमिनार जो आहे तो अरेंज करू शकतो आणि करणार आहोत आपण पुढच्या. बरं. असे काही विद्यार्थी आहेत, की जे समजा हॉस्टेलला राहत आहेत आणि त्यांना ऑनलाईन ऍक्सेस होत नाही आणि अशा पालकांचा प्रश्न असतो, की आम्हाला नोट्स हव्या आहेत एस-पी-आयच्या किंवा जी-एस-पी-आयच्या. त्या नोट्स बद्दल तुम्ही काय सांगाल? जर समजा तुमचा विद्यार्थी हॉस्टेलला आहे आणि तुम्ही काही कारणास्तव ऑनलाईन लेक्चर्स नाही करू शकत, तर तुमच्यासाठी आपण एक मेंटरशिप प्रोग्राम घेऊन येतो. त्या मेंटरशिप मध्ये तुम्हाला घरपोच नोट्स भेटतात. त्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी फ्री असेल एक 5-10 मिनिट, तर त्यावेळेस त्या नोट्स रिगार्डिंग त्याला काही डाऊट असेल किंवा एखादी कन्सेप्ट डाऊट असेल, तर मग त्यावेळेस तो आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांचे डाऊट सॉल्व्ह करू शकतो. किंवा ह्या ज्या नोट्स आहेत ह्या प्रॉमिनंट नोट्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये जो काही गॅटचा पार्ट असेल तो पूर्णपणे एसबीआय रिगार्डिंगच आहे. म्हणून मग तुम्ही त्या नोट्स थ्रू अभ्यास करू शकता आणि काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या स्टाफ सोबत किंवा माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. अशा काही स्कूल्स आहेत, असे काही टीचर्स आहेत, त्यांची इच्छा आहे, की कल्पेश सर किंवा कर्नल संपत गोपालन सर यांचा एक सेमिनार त्यांच्या स्कूलमध्ये व्हायला पाहिजे. तर ते तुम्ही असं मोफत वगैरे फ्रीमध्ये अरेंज करू शकता का? जे पॅरेंट्स काही बोलतील तर? हो, आता गेल्या वर्षी आम्ही खूप साऱ्या स्कूल्समध्ये सेमिनार घेतला, बट अनफॉर्च्युनेटली काही स्कूलपर्यंत आम्ही नाही पोहोचलो. तर ह्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, की त्यांना एस-टी-आय अवेअरनेस प्रोग्राम ज्याला आम्ही म्हटलं होतं. तर ह्या वर्षी आम्ही त्या स्कूल्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तो नाशिक जिल्ह्यातील कोणताही तालुका असो, मालेगाव असो किंवा मग त्र्यंबक असो, पेठ, सिन्नर असो, या खेडेगावातील स्कूलपर्यंत आम्ही एस-टी-आयचा अवेअरनेस प्रोग्राम यावर्षी नक्कीच ओके. conduct करणार तर आहोत. हे होते कल्पेश सर. कल्पेश सरांनी आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे, की ह्या वर्षी जी शाळा तुमची शाळा असेल, शाळेचं जर तुम्ही कमेंटमध्ये कोट केलं, तर त्या शाळेमध्ये शाळेच्या मॅनेजमेंट सोबत किंवा मुख्याध्यापकांची परमिशन घेऊन कर्नल संपत गोपालन सर, कल्पेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम एस-पी-आय सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर आणि जी-एस-पी-आय गर्ल्स सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट नाशिक या संस्थेची जी एक्झाम होते, त्या एक्झाम असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल किंवा मोफतपणे तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येईल. तुमच्या शाळेमध्ये जर सेमिनार घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगावं. जय हिंद. धन्यवाद सर.